मला माहित आहे तो वरच्या कड्यावर माहिती पोळी आहे ती. ते कवा म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. अरे त्यांचा फायदा आहे. आमच्या वाडीतलं बापण्या एवढं कड्यावर गेलत. कवा लय वर्ष झाली त्याला. म्हणजे वाट हाय कुठनं तरी तकडं जाय. अरे तुमच्या तिकडनं कुठनं तर हाया. आणि जाताना बाबण्यानं मला चौकात सांगितलेलं का वर कड्यावर जाऊन त्यानं मध आणलेला. मध 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 म्हणजे ती मधाचं खरं आहे तर मी आम्ही लई जायला ऐकले की पोळ्यात मध असतोय म्हणून. असतोय. मी माझ्या डोळ्याने बघितला बाबण्या तेव्हा कड्यावर पोळ्याची भोपळी खाली घेऊन आलं. त्या पोळीच्या खोपडीतनं सगळा मध असा खाल वर वगळा पिवळा धमक मध मला याच बॉट चाटाय दिल्यावर मी आता वेगळ्याच दुनियेत गेलतो गाड्या. मी लय डाव म्हटलं त्या माझ्या डोळे मोहर नुसतं दिसायला मला झोपच येईना. नाव काढलं तर चव अशी जिभेवर रेंगाळत्या. आणि मला वाटलं का आता मधा बिगर माझं काय खरं नाही. म्हणून त्या बापण्याच्या मागे लय लागलो की मला अजून वाईट दे, मला अजून वाईट दे. खरं धडक काय केल्या देना आणि वर कसं जायचं ते मी सांगेना. या लय उसावर की मग मिळवाय दोन्ही पण आवाज सांगतात. मला मधाचा एक पिसोड बरबी मिळाला तिकडचे बंद करू नका. म्हटलं आपणच कड्यावर जायचं. इकडे इकडे आले परत इकडचे लावायचे. इकडचे लाव. मला ते बी जमाया नाही. जमाया नाही. माता कुठायचं जातो बाबण्या. तवा एकदा कड्यावर गेलं ते परत आलंच नाही. जाताना त्याने मला स्वतःच एक सांगितलं का वरचं समज माझावर चालते. त्यांचं म्हणजे त्यांच्या आईच्या मधमाशा म्हणजे त्यो मध ती घेतात आणि त्या माशा आमासनी फोडून काढतात. ह्यो कसला नाही. अरे कोण जिथं आहे बघायला. मेलाय का जिथं आहे का. अरे इकडे खळग्यात कोण आलं बघायला. मला फिकीर नाही बाबा. अरे फुल जाते लाल वर जाते. बास झालं. सारखं सारखं इट आणलं या सजावट नाही घेऊन जगाय बी बोलग्यागत वाटाले. असलं जगणं नकोस झालं. ती झडगी वरतीच असतील कडेवली त्याला आवाज पाहिजे. सोडायचं नाही त्यावर पाहिजे होता. एवढं सोपं असतं तर समधी खाली गेली असते की कवाचवर. त्यासनी काय फायदा समजा फायदाच आहे. आणि कड्यावर तुमची वाडी जवळ आहे म्हणून अट्टू मास्तर तुमच्या तिकडे घोट मारतात. तू म्हणतोस तर आता बाबा बाहेर जाऊ नकोस. तुझ्या पोरीला ते आणायला जाऊ नकोस. काय काय झालं तिकडे. कारण चालत जाऊन काय बी उपयोग नाही. कारण मी सकाळी साळाकडनं येत होतो तर सगळ्या माशांनी साळच झापाड फोडून काढलेलं आणि फोडलेलं झापडं फोडून साळचं मास्तर मरून पडलेलं आणि साळतलं पोर गपरा काय केलं होतं माझ्या गपरा माझी
तिच्या काय चुकलं रे माझं? अरे संपलं समजा माझं. अरे माझी पोरगी गेली, माझी पोरगी गेली इजा. सोड, आज एका बी माशीला मी जिता नाही सोडायचा. अरे झालं तर झालं, आता जाऊन का उपयोग नाही तिकडं. सोडीच्या. अगं तुला आडवला म्हणून तू वाचलास, नाहीतर तुझे यमी वडे तू येरवायच. येरवायच? अरे तुला माहित होतं तर सांगाय का नाहीस मग? कुठल्या तोंडाने सांगू आणि कसं सांगू? येरवाळीस तुझ्या पोरगीनं 4 मोरं बघितलं तेव्हा चौथाला वाचवायचं, कन्नडत बसायचं, ही बी कळना झालं. असलं मी दिस कबाब बघायला होतं रे. सुरके, आज हारून नाही चालायचं. अजून आपल्यासनी लय सोसायचं आहे. उघड तो दरवाजा. आता ह्यासनी धावतो ह्या बाप्या काय करतोय ते. उघड. उघड दरवाजा. सस्पेन्स लागला. सस्पेन्स